Hello friends, hi everyone. Today we are going to begin with very important section, very important part as far as your examination concerned. And that important part which we are going to begin, that is writing skill. If you want to score good marks in English, if you want to get or you want to solve your paper well, so remember one thing, you must be proficient, you must be very good at writing skill. आता रायटिंग स्किलचे जे काही क्वेश्चन्स आहेत आपल्या पेपरमध्ये, एकूण जो रायटिंग स्किलचा जो वेटेज आहे, हा रायटिंग स्किलचा संपूर्ण वेटेज लक्षामध्ये ठेवायचा. आणि या रायटिंग स्किलमध्ये प्रॉपरली तुम्ही नियमितपणे रेग्युलरली जर प्रॅक्टिस जर केली तर या प्रॅक्टिसमधूनच तुम्हाला सर्व प्रकारचे क्वेश्चन जे आहेत हे चांगल्या प्रकारे सॉल्व करता येतील. या रायटिंग स्किलमध्ये बघा, आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये त्या सिक्वेन्सने आपल्याला सर्व क्वेश्चन्स असतात हे सांगतो. हा क्वेश्चन नंबर 5A, 5B, 6A, 6B अँड क्वेश्चन नंबर 7. हा लेटर रायटिंग 5 मार्क्स, डायलॉग आणि रिपोर्ट रायटिंग हा 5 मार्क्स. आणि या ठिकाणी जे आहे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असतील किंवा यामध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचे क्वेश्चन असतील, याच्याशिवाय एक्सपॅन्ड द थीमचा क्वेश्चन आहे असेल, हे वेगवेगळ्या प्रकारचे 4 क्वेश्चन्स, हे 5 मार्क्स, अगेन हा 5 मार्क्स. आणि हा 7चा जो आहे लास्ट, हा ट्रान्सलेशन, हे ट्रान्सलेशन 5 मार्क्स. 1 2 3 4 5. हा रायटिंग स्किल जो आहे हा आहे कम्प्लीट 25 मार्क्स. आता हा सेपरेट सेक्शन आहे. याच्याशिवाय रायटिंग स्किलमध्ये आणखी कुठला क्वेश्चन येतो तो बघा. यामध्ये येणारा जो आणखी पार्ट आहे तो म्हणजे समरी रायटिंगचा, हा 5 मार्क्सचा, हाही आपण यामध्येच कन्सिडर करूया. याच्याशिवाय हा ॲप्रिसिएशन, हाही यामध्येच झाला. म्हणजे आपल्या क्वेश्चन पेपरमधील 80 मार्क्सपैकी जवळपास नियर अबाउट 50%, म्हणजे 35 मार्क्सचं वेटेज असणारा घटक, आणि तो म्हणजे आहे रायटिंग स्किलचा. त्यामुळे प्लीज यू डोंट निग्लेक्ट टू धिस पार्ट. कारण बरेचसे स्टुडंट्स काय करतात, अभ्यास करत असताना एक तर टेक्स्टबुकमधील सर्व लेसन वाचतील, टेक्स्टबुक रीडिंग करतील, जे काही त्यावरचे सर्व लेसन्स आहेत वगैरे ते रीड करतील, मात्र प्रॉपरली ना ग्रामरची प्रॅक्टिस करणार, प्रॉपरली ना रायटिंग स्किलची प्रॅक्टिस करणार, ना व्होकॅब्युलरीची प्रॅक्टिस करणार. कारण लक्षात घ्या, हे 35 मार्क्सचा हा पार्ट आहे. आणि याच्याशिवाय आपल्याला सीन पॅसेज आणि अनसीन पॅसेज या दोन्हीमधले 2 मार्क्सचे 2 जे आहेत ते 2 घटक आपल्याला त्यामधले 2 मार्क्सचे ग्रामरचे येणारे, 2 मार्क्सचे त्यामधलेच 2 मार्क्ससाठीच असणार व्होकॅब्युलरीचा 4 मार्क्स झाले. आणि 10 मार्क्सचं जे आहे ते आपल्याला पूर्ण लँग्वेज स्टडीचा पार्ट, म्हणजे 4 आणि 10 14 मार्क्स. म्हणजे जवळपास हे 35 आणि 14 असे टोटल जवळपास 50 मार्क्स जे आहेत, म्हणजे 49 मार्क्स जे आहेत हे पूर्णपणे जनरल रायटिंग स्किल, ग्रामर आणि व्होकॅब्युलरीशी रिलेटेड असणारा जो आहे तो हा संपूर्ण पार्ट आहे. मग आता बघा, याच्याशी रिलेटेड आपल्याला हे पूर्ण क्वेश्चन सॉल्व करायचे, हा पार्ट आपल्याला व्यवस्थितपणे लर्न करायचा आहे. आणि हा संपूर्ण पार्ट लर्न करत असताना आपल्याला सुरुवात जी आहे ही सुरुवात करायची आहे लेटर रायटिंगपासून. आता ज्या मी इन्स्ट्रक्शन सांगतो त्या केअरफुली व्यवस्थितपणे लक्षात घ्या. लेटर रायटिंगमध्ये आपल्याला क्वेश्चन या प्रकारे दिला जातो. हा क्वेश्चन नंबर 5A1 आणि याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 हा A2. आता 5A1 आणि A2 म्हणजे A1ला ऑरमध्ये असतो A2. मग तुम्हाला A1 सॉल्व करायचा असेल A1 सॉल्व करा, किंवा B1 सॉल्व करा, A2 सॉल्व करायचा असेल तर A2 सॉल्व करा. दोन्हीपैकी कुठलाही क्वेश्चन आपण त्या ठिकाणी अटेम्प्ट करू शकतो, दोन्हीपैकी एकच 5 मार्क्ससाठी. आता दोन्हीमध्ये फरक काय आहे,
यामधला फरक असा आहे की हा जो आहे हा असतो एक याच्यामधला फॉर्मल लेटर आणि दुसरं असतं हे इनफॉर्मल लेटर. आता फॉर्मल आणि इनफॉर्मल, व्हॉट इज एक्झॅक्टली द डिफरन्स बिटवीन द फॉर्मल अँड इनफॉर्मल लेटर्स? These are the letters, and so we known to these letters as official letters, and these are family letters. Letters which are written to our family members, to our friends, to our elders or our parents, these are called informal letter. And the letters which are written to any office or to any official person, these are called formal letter. And in the exam you have to solve any one of them. Either you have to solve formal or informal. आता फॉर्मल आणि इनफॉर्मल लेटर लिहित असताना एक्झाममध्ये तुम्हाला फॉर्मलसाठी वेगळा इनफॉर्मलसाठी वेगळा असा काही दिलेला नसतो. इथे तुम्हाला ट्रिक कळाली पाहिजे. आणि ट्रिक कशा प्रकारची असते बघा. फॉर्मल लेटर लिहिण्यासाठी काय केलं जाईल, एक कुठल्याही तरी प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट दिली जाईल. समजा क्लीनलीनेस विलेज असेल, एखादं कॅम्पेन असेल, सेव्ह अर्थ संदर्भातलं असेल, किंवा एखादं फॉरेस्टेशन एन्व्हायरमेंट रिलेटेड असेल, सेव्ह अर्थ असेल, एक अशा प्रकारचं काहीतरी हँडआउट लिफलेट किंवा एखादं ॲडव्हर्टाइजमेंट दिली, किंवा एखादा कम्प्युटर कोर्स संदर्भामधली त्या कम्प्युटर कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन सांगणारी ही माहिती आहे. यानंतर इथे तुम्हाला क्वेश्चन दिला जातो हा 5A1 आणि नंतर यावरतीच क्वेश्चन दिला जातो 5A2. म्हणजे लक्षात घ्या या दोन्ही क्वेश्चनसाठी दिलेली इन्फॉर्मेशन सेम आहे. याच सेम इन्फॉर्मेशनला तुम्हाला A1 किंवा A2 म्हणजे फॉर्मल व इनफॉर्मल या दोन्ही पैकी जे लेटर आपण लिहितोय, जे लेटर आपण लिहिण्याचा प्रयत्न करतोय त्या प्रकारामध्ये तुम्हाला त्याला मोल्ड करायचे. म्हणजे त्या प्रकारामध्ये तुम्हाला ते लेटर टाकायचे आणि त्या पद्धतीनं ते लेटर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे जर इफ इट इज फॉर्मल लेटर, सो द इन्फॉर्मेशन इज गिवन हियर, you have to write the formal, and if you are writing informal letter, so the same information is given here, you have to present the letter according to informal letter. So try to understand exactly what the difference is there in formal and informal letter. If you understand exactly the difference, so definitely you can present formal letter or informal letter as well. Now we'll see exactly what is the difference in the structure. Try to understand. I made these two parts. This is formal letter, this is informal letter. आता formal letter म्हटलं हे formal letter, and number 2 informal letter. Now we have to see here what exactly there is the difference in formal and formal letter. आता फॉर्मल आणि इनफॉर्मल या दोन्हीमध्ये एक्झॅक्टली काय फरक आहे, आता आपण हा एक्झॅक्टली या दोन्हीमधला फरक बघूया. म्हणजे या दोन्हीचे स्ट्रक्चर्स तुमच्या लक्षामध्ये जर आले, दोन्हीचा फॉर्मॅट लक्षात आलं, या फॉर्मॅटप्रमाणेच लिहायचं. आता हे जे इनफॉर्मल लेटर्स आहेत, इनफॉर्मल लेटर्सला अगोदर सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी याला आपण म्हणतो सॅल्युटेशन. अगोदर आपण जे काही ॲड्रेस लिहितोय, हा जो व्यक्ती लिहितोय त्या व्यक्तीचा ॲड्रेस लिहायचा. म्हणजे हा सेंडर्स ॲड्रेस, याला आपण म्हणूया पार्ट 1. हा असतो यामधला सेंडर्स ॲड्रेस. हे सेंडर्स ॲड्रेस. यानंतर सेकंड जो आहे या ठिकाणी लिहायचा आपल्याला सॅल्युटेशन. नंतर हा सॅल्युटेशन ओपनिंग ॲड्रेस. नंतर जो काही आपल्याला लेटरचा टॉपिक दिलेला आहे त्या टॉपिकशी संबंधी हा बॉडी ऑफ द लेटर. नंतर
हा क्लोजिंग ॲड्रेस आणि एंड हे नंबर 5 आणि हे नंबर 6. सेंडर्स ॲड्रेस याला आपण म्हणूया सॅल्युटेशन, हा ओपनिंग ॲड्रेस, त्यानंतर हा बॉडी ऑफ द लेटर, त्यानंतर हा क्लोजिंग ॲड्रेस आणि हा जो आहे तो एंड ऑफ द लेटर. एंड ऑफ द लेटर. याच्यानंतर फॉर्मलमध्ये you need not to write your own address, but you have to write the address of the person to whom you are writing the letter. म्हणजे ज्या व्यक्तीला आपण लेटर लिहितोय त्या व्यक्तीचा ॲड्रेस हा कंपल्सरी आलाच पाहिजे आणि तो तुम्हाला लेटरमध्ये जी कुठली ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली असेल त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कन्फर्म त्या ठिकाणी तो प्रोव्हाइड केलेला हा असतोच. तोच ॲड्रेस आपल्याला इथे लिहायचा आहे. हा ॲड्रेस. त्यानंतर इथे सब्जेक्ट जर रेफरन्स असेल तर हा सगळीकडे रेफरन्स येत नसतो, मात्र सब्जेक्ट कंपल्सरी येईल. याच्यानंतर सॅल्युटेशन. सॅल्युटेशनला लक्षात ठेवायचं नेहमी आपण रिस्पेक्टेड सर मॅम या प्रकारे लिहिलं तरी चालेल. हे नंतर ओपनिंग ॲड्रेस किंवा याला आपण बॉडी ऑफ द लेटर म्हटलं तरी चालतं, हे याच्यामध्येच घ्यायचं. शेवटी हे क्लोजिंग ॲड्रेस आणि एंड म्हणजे 1 2 सॅल्युटेशन 3 4 5 आणि 6 एवढे पॉईंट्स येतात. आता हा फॉर्मल लेटर आणि हा जो आहे तो इनफॉर्मल लेटर. या फॉर्मल आणि इनफॉर्मल या दोनही लेटर्सला आपल्याला या प्रकारे लिहायचे. याच्यावरती प्रॅक्टिस प्रॉपरली करायची. आता हे सर्व पॉईंट्स नीट समजून घ्या. अकॉर्डिंग टू न्यू चेंजेस फ्रॉम लास्ट इयर. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यात गोंधळ असतो की हा ॲड्रेस राईट साईडला लिहायचा की लेफ्ट साईडला लिहायचा. आता न्यू चेंजेसनुसार जर तुम्ही हा एंड या ठिकाणी घेतला म्हणजे युअर्स सिन्सिअरली, युअर्स फेथफुली किंवा युअर्स ओबिडियंट, युअर्स सन, युअर्स लव्हिंग सन या प्रकारे इथं घेतलं तरी चालतं. आणि हा जो ॲड्रेस आहे हा या ठिकाणचा ॲड्रेस आपण इथे जरी लिहिला तरीही चालतो. म्हणजे फर्स्ट पॉईंट तुम्ही इथे लिहा स्वतःचा ॲड्रेस, नंतर सॅल्युटेशन घ्या, ओपनिंग ॲड्रेस घ्या, बॉडी ऑफ द लेटर वगैरे सगळं घ्या. तुम्ही इकडे लेफ्ट साईड राईट साईडला न लिहिता लेफ्ट साईडलाच मार्जिनमध्ये घेतलं तरी देखील दॅट इज कन्फर्म करेक्ट. सो डोंट बी कन्फ्युज्ड. इफ you write the address at right side, it is also correct, and if you use the new method, so it is also correct one. Don't be confused. You have to use either one. कुठला तरी एकच यूज करा. असं करू नका की इकडचं इकडं लिहिलं आपण लेफ्ट साईडला आणि एंड आपण करतो राईट साईडला. कुठली तरी एकच मेथड यूज करा, एक तरी ओल्ड किंवा न्यू. मात्र कुठलीही जरी मेथड यूज केली तरीही दोन्हीही मेथड तेवढ्याच इक्वली करेक्ट आहेत. एखाद्या स्टुडंटनं ओल्ड मेथड यूज केली म्हणून ते रॉंग असेल आणि न्यूज वापरायला पाहिजे म्हणून तेच करेक्ट असेल असं नाही. तुम्ही कुठलंही जरी लिहिलं तरी देखील तुम्हाला बोर्डकडून मार्क त्यासाठी दिले जातील. सो प्लीज डोंट कन्फ्यूज, डोंट थिंक अबाउट दॅट विच वन इज करेक्ट और विच वन इज रॉंग. बोथ आर राईट, बोथ आर रॉंग, बोथ आर करेक्ट वन. यू हॅव टू यूज एनी वन ऑफ देम. म्हणजे इथे देखील आता दोन्हीमध्ये फरक काय बघा. या ठिकाणी सेंडर ज्याचा लिहिणाऱ्याचा ॲड्रेस आहे, इथं ज्याला पाठवतोय त्याचा ॲड्रेस आहे. इकडे सब्जेक्ट आहे, इथं सब्जेक्ट नाही आहे. हा दोन्हीमधला बेसिक फरक आहे. आता हा बेसिक फरक तुम्हाला लक्षात का बरं घ्यायचा आहे, कारण आपल्याला हा क्वेश्चन लिहिण्यासाठी दिला जाणारा ॲडव्हर्टाइजमेंटचा पार्ट जो आहे तो सेम आहे. सेम ॲडव्हर्टाइजमेंट असणार आहे. तुम्हाला त्याच ॲडव्हर्टाइजमेंटला फॉर्मलमध्ये जर लिहायचं असेल तर फॉर्मलमध्ये ट्रान्सफॉर्म करायचं आहे.
इन्फॉर्मलमध्ये जर लिहायचं असेल तर त्याच ॲडव्हर्टाइजमेंटला इन्फॉर्मलमध्ये ट्रान्सफॉर्म करायचे. म्हणजे ही तुम्हाला स्किल आली पाहिजे की दिलेल्या ॲडव्हर्टाइजमेंटला फॉर्मलमध्ये लिहायचं की इनफॉर्मलमध्ये लिहायचं. मग हे केव्हा जमेल? ज्यावेळेस तुम्हाला फॉर्मल आणि इनफॉर्मल या दोन्हीमध्ये एक्झॅक्टली फरक काय आहे हा जर फरक नीट आपल्याला जर कळला, याच्यामध्ये नेमकं कशा प्रकारे बदलायचं आणि काय चेंजेस करायचे हे जर प्रॉपरली समजले, सो you will get exactly the idea. And if you practice, if you write the letters again and again, if you use such a method again and again, so definitely writing will develop your skill. Without writing, if you are just reading the letters without writing, without thinking, so there is very little chance to develop your skill. This is the skill and this is writing skill. So in order to develop the writing skill you have to write. आणि हा फरक जो आहे हा फरक या दोन्हींमधला बदलतं काय बघा मित्रांनो. इथे ॲड्रेस लिहायचा म्हणजे सुरुवातीला अगोदर होम नंबर, अगोदर स्वतःचं नाव XYZ, त्यानंतर हाऊस नंबर, त्यानंतर एरियाचं नाव, रोड नंबर, रोड जो असेल तो, नियरेस्ट कॉलनी, नियरेस्ट रोड, कॉलनी नेम आणि सिटी, डेट. नंतर इथं सॅल्युटेशन, डिअर फादर, डिअर मदर, डिअर फ्रेंड किंवा माय डिअर ब्रदर या प्रकारे. याच्यानंतर ओपनिंग ॲड्रेस, आय एम व्हेरी हॅपी टू सी युअर लेटर किंवा आय एम व्हेरी ग्लॅड टू रीड द लेटर. या प्रकारे तुम्हाला जे लिहायचे, किंवा कॉंग्रॅच्युलेशन करणार असेल तर कॉंग्रॅच्युलेट करणारं, एक तर कॉंग्रॅच्युलेटवालं असतं, थँकवालं असतं, किंवा सिम्पतीवालं असतं, किंवा इनकरेजिंग असतं. म्हणजे 3-4 प्रकारचे लेटर जर तुम्ही व्यवस्थित वाचले, काय लिहायचं हे जर नीट कळालं, तर या प्रकारच्या लेटर्समध्ये आपल्याला तिथे अडचण कुठल्याही प्रकारची येणार नाही. आणि मग फक्त हे बदलेल, म्हणजे जे लेटर तुम्हाला लिहायचे त्या लेटरमधलं हे बॉडी ऑफ द लेटर आणि या ठिकाणी हे बॉडी ऑफ द लेटर, हे 2 पार्ट जे आहेत ते 2 पार्ट इम्पॉर्टंट आहे. एक्झाममधील आउट ऑफ 5 इफ यू यूज all the part correct, if you written there, if you write all the parts, address, salutation, opening address, body of the letter and closing address. आता एक्झाममध्ये मार्क्स तुम्हाला असतात युजिंग ऑल द पॉइंट्स, ग्रॅमेटिकली, स्ट्रक्चर्स अँड पंक्च्युएशन्स किंवा करेक्टनेस. आणि यासाठीचे जे काही मार्क्स आहेत, मग तुम्हाला स्टेप्सला मार्क्स आहेत. तुम्ही स्टेप्स व्यवस्थितपणे फॉलो करा, तुम्ही लेटेस्ट चांगल्या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला याच्यावरती व्यवस्थितपणे मार्क्स जे आहेत हे चांगल्या प्रकारे नक्की शुअरली त्यावरती मार्क्स तुम्हाला पडतील. आता या दोन्ही मेथड्सचा यूज करून ॲक्च्युअल लेटर कशा प्रकारे लिहायचं, ॲडव्हर्टाइजमेंट कशा प्रकारे विचारली जाते आणि त्याच्यावरून लेटर कसं लिहायचं, एक तुम्हाला मी आता एक ॲडव्हर्टाइजमेंट दाखवतो. त्या ॲडव्हर्टाइजमेंटवरून आपल्याला लेटर कसं लिहायचं, आपण तो ॲडव्हर्टाइजमेंटवरून लेटर लिहिण्याचा पार्ट जो आहे आता आपण तो बघूयात. Now see friends, I have given here one example. What kind of the example will be asked in the exam? आता या ठिकाणी जे एक्झाम्पल दिलेलं आहे सेम याच प्रकारे एक्झाम्पल तुम्हाला एक्झाममध्ये देखील विचारलं जाईल. लक्षामध्ये ठेवायचं. आता प्रेझेंट कशा प्रकारे करायचे, काय ट्रिक्स किंवा कशा प्रकारे यूज करायचं. क्वेश्चन दिलेला असेल, क्वेश्चन नंबर 5. हा क्वेश्चन नंबर 5, रीड द गिवन रिपोर्ट अँड डू ॲज one given in the question. This is the report. Mumbai State Education Minister announced that the state government celebrates Kalam's birthday anniversary on October 15 as Vachan Prerana Divas in schools across the state to pay homage to veteran scientist and former president of India APJ Kalam. What news is here, what report is here? Our
former President APJ Abdul Kalam's birth anniversary, which is celebrates as the Vachan Prerna Divas, Reading Inspiration Day on 15th October. म्हणजे 15th ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन म्हणून डॉक्टर कलाम यांचा दिवस जो आहे, यांचा बर्थडे जो आहे, त्या दिवशी वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो आणि महाराष्ट्रातील किंवा देशभरातील सर्व स्कूल्समध्ये हा सेलिब्रेट केला जातो. आता क्वेश्चन काय बघा, फॉर्मल आणि इन्फॉर्मल दोन्हीही इन्फॉर्मेशन तर सेम आहे. या सेम इन्फॉर्मेशनला तुम्हाला फॉर्मल किंवा इनफॉर्मल जे तुम्हाला लिहिता येईल त्या प्रकारे या दोन्हीपैकी एकाचं तुम्हाला लेटर लिहायचे. इन्फॉर्मेशन तर हीच आहे, फॉर्मल म्हटलं तरी पण आणि इनफॉर्मल म्हटलं तरी पण. आता जे मी तुम्हाला सुरुवातीला जो रफ स्केल्टन दिला होता, कशा प्रकारे लिहायचं ते स्टेप्स दिल्या होत्या, सेम त्या स्टेप्स यूज करायच्या. आता बघा, हा आहे इनफॉर्मल लेटर. काय दिले बघा इनफॉर्मलमध्ये, रीड द अबोव न्यूज अँड टेल युअर फ्रेंड हाऊ यू सेलिब्रेटेड वाचन प्रेरणा दिवस इन युअर स्कूल. But question is, you have to write the letter to your friend, and what you have to tell him, how you celebrated वाचन प्रेरणा दिवस. हा वाचन प्रेरणा दिवस तुम्ही कशा प्रकारे सेलिब्रेट केला. आता काय करायचंय, अगदी सर्वात सुरुवातीला तुम्हाला स्वतःचा ॲड्रेस टाकायचा आहे. स्वतःचा ॲड्रेस टाकला की नंतर त्याच्या खाली, त्या ॲड्रेसच्या खाली तुम्हाला सॅल्युटेशन लिहायचे. सॅल्युटेशनमध्ये फ्रेंडला लेटर लिहितोय आपण, म्हणजे तुम्हाला फ्रेंडला लेटर लिहितोय तर डिअर फ्रेंड असं म्हणून तुम्हाला लिहायचं किंवा माय डिअर फ्रेंड असं लिहायचं. त्याच्यानंतर ओपनिंग ॲड्रेसमध्ये आय एम व्हेरी हॅपी टू शेअर माय एक्सपिरियन्स किंवा व्हेरी नाईस एक्सपिरियन्स विच आय गॉन थ्रू द लास्ट वीक किंवा इन 2 days ago and want to share with you किंवा I'm very happy to share my experience with you. या प्रकारे तुम्हाला ओपनिंग ॲड्रेस लिहायचा. आणि मग नंतर जो बॉडी ऑफ द लेटर आहे, त्या बॉडी ऑफ द लेटरमध्ये कशा प्रकारे तुम्ही वाचन प्रेरणा दिन सेलिब्रेट केला. मग ॲज वी वेअर इन्स्ट्रक्टेड वी ऑल गॅदर्ड इन द स्कूल अर्ली इन द मॉर्निंग. त्यानंतर टीचर टोल्ड अस दॅट टू ब्रिंग एनी बुक बिसाइड्स द करिक्युलम, बिसाइड द सिलेबल. कुठल्या तरी एखादं न्यू बुक कोणतंही तुम्हाला सोबत घेऊन आणायला सांगितलं किंवा स्कूल लायब्ररीमध्ये तुमचे सर्व बुक जे आहेत तुमच्या ग्राउंडवरती ठेवले, त्यापैकी तुम्हाला बुक वाचण्यासाठी कुठल्याही प्रकारचं अलाउ केलं, तुम्ही बुक्स घेतले, दिवसभर कशा प्रकारे वाचन केलं, तुम्हाला काय आवडलं किंवा डॉक्टर कलामांविषयी काही स्पीच झाली असतील तर तुम्हाला त्या स्पीचपैकी काय आवडलं, डॉक्टर कलामांविषयी काय माहिती मिळाली, हे सर्व तुम्हाला त्यामध्ये म्हणजे कशा प्रकारे दिवसभरामध्ये तुम्ही तो सेलिब्रेट केला हे तुम्हाला तुमच्या फ्रेंडला सांगायचं. आणि शेवटी युअर्स फ्रेंड असं म्हणून तुम्हाला एंड करायचं आहे. आता अगदी त्याच्या विरुद्ध हे फॉर्मल लेटर. फॉर्मलमध्ये काय आहे, राईट अ लेटर थँकिंग टू द स्टेट एज्युकेशन मिनिस्टर. सुरुवातीला सांगितलंय स्टेट एज्युकेशन मिनिस्टर अनाउन्स्ड. स्टेट एज्युकेशन मिनिस्टरने हे अनाऊन्स केले म्हणजे तुम्हाला त्यांना थँक्स म्हणायचे. कशासाठी थँक्स म्हणायचं, फॉर सच अ प्रॅक्टिकल कॅम्पेन. धिस रीडिंग कॅम्पेन इज व्हेरी मच प्रॅक्टिकल टू द स्टुडंट्स, ऑल द स्टुडंट्स. ॲटलिस्ट बिकॉज ऑफ धिस कॅम्पेन, हे अभियान, ही मोहीम राबवली म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांनी वेगळं अवांतर वाचन करण्याचा ॲटलिस्ट प्रयत्न तरी केलेला आहे. म्हणून तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटच्या स्टेट एज्युकेशन मिनिस्टरला थँक्स म्हणायचे. मग इथे सुरुवात कशी होईल, आता वर तुम्हाला स्वतःचा ॲड्रेस तर लिहायची गरज नाही. त्यानंतर तुम्हाला सेंडरचा ॲड्रेस लिहायचा. कुणाला लिहिणार आपण, टू कुणाला सांगितलंय, द स्टेट एज्युकेशन मिनिस्टर. कुठे आहे, मिनिस्ट्री महाराष्ट्र मुंबई किंवा मंत्रालय महाराष्ट्र मुंबई. त्याच्यानंतर सब्जेक्ट काय लिहिणार, सब्जेक्टमध्ये थँकिंग किंवा थँक्स रिगार्डिंग द
subject is given here, वाचन प्रेरणा दिन किंवा organizing thanks for announcing डॉक्टर कलाम्स बर्थडे ॲज वाचन प्रेरणा दिन. आणि मग हे सब्जेक्ट झाला की रिस्पेक्टेड सर, आणि मग तुम्हाला त्यामध्ये लिहायचं आहे की हाऊ धिस कॅम्पेन वॉज व्हेरी मच प्रॅक्टिकल टू यू. सर्व स्टुडंटसाठी हे कशा प्रकारे एक प्रॅक्टिकल होतं, याचा फायदा कशा प्रकारे स्टुडंट्सला झाला, वाचनाची कशा प्रकारे सवय झाली, कलामांविषयी कशी तुम्हाला माहिती झाली, आणि हे सगळं होऊ शकलं कारण ॲज अ स्टेट एज्युकेशन मिनिस्टर यू अनाऊन्स टू सेलिब्रेट दॅट. आणि हे तुम्हाला सर्व त्यामध्ये सांगायचं आहे. म्हणजे लक्षात घ्या, इथे तुम्ही कसं सेलिब्रेट केलं हे फ्रेंडला सांगतोय, आणि इथं सेलिब्रेट केल्यामुळे तुम्हाला याचा खूप फायदा झाला म्हणून तुम्ही थँक्स म्हणताय. म्हणजे जवळपास बराचसा पार्ट यामधला सेम येतो, फक्त लिहिण्याचा पॅटर्न बदलतो, लिहिण्याची थोडीशी लँग्वेज बदलते. आणि ही स्किल आहे, ही जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर ही स्किल डेफिनेटली प्रत्येकाला चांगल्या प्रकारे जमेल. पण हा जर तुम्ही फरक लक्षामध्ये घेतला तर नक्कीचपणे आपल्याला जमतं. या प्रकारचे वेगवेगळे लेटर्स प्रत्येकाने व्यवस्थितपणे सॉल्व करा, आणि हे सर्व लेटर्स सॉल्व करून चांगल्या प्रकारे स्किल ही जी आहे ती डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. जर प्रॉपरली व्यवस्थित लिहिलं, आउट ऑफ 5 मार्क्स यू कॅन इझिली गेट 4 or 4.5 mark. So your target should be 4.5 mark, and this is not impossible. Definitely, if your language is good, if you write with the grammatically correction and use the proper format, so definitely you can get 4.5 mark. So best of luck and practice it. If you have any problems, so you can ask me later. Okay, thank you.